नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बघणार आहोत तुमचा शिफ्ट वाईज सेफ स्कोर। ठीक आहे, तुमच्या शिफ्ट मध्ये तुम्हाला किती स्कोर करावा लागेल जेणेकरून तुमचं ऍडमिशन होऊन जाईल। ठीक आहे, प्लीज या व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो। जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल। ठीक आहे, मी महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नाही पोहोचू शकत, पण ऍटलीस्ट जे मला बघितलेले ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना मी रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मी गॅरंटी देतो तुमचं जोपर्यंत बेस्ट कॉलेजमध्ये सिलेक्शन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमची हेल्प करेल। ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। कॅप राऊंड काउन्सिलिंगच्या रिलेटेड सगळ्या अपडेट्स आता व्हॉट्सअप ग्रुपला येतील। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। ठीक आहे, बघूया एमएसटी सीटी 2026च्या एप्रिल शिफ्टचे सेफ स्कोर। ठीक आहे, पीसीएमचे पण सांगणार आहे मी आता आणि पीसीबीचे पण सांगणार आहे। भरपूर विद्यार्थी पीसीबीचे नाराज होऊन जातात की तुम्ही आमच्यासाठी कॉन्टेंट नाही क्रिएट करत। पीसीएम पीसीबी दोघांचं बघणार आहोत। ठीक आहे, पहिली गोष्ट सेफ स्कोर म्हणजे काय ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल बाळांनो। सेफ स्कोर म्हणजे असतो बाळांनो मिनिमम सेफ मार्क्स। ठीक आहे, कमीत कमी एवढे मार्क आल्यानंतर तुमचं ऍटलीस्ट ऍडमिशन होऊन जाईल एक मीडियम लेवल कॉलेजमध्ये। ठीक आहे, जसं की आता फॉर एक्झाम्पल कॉलेजेसच्या कॅटेगरी कशा असतात बाळांनो, टॉप लेवल कॉलेज असतात, काही तुमचे मीडियम लेवल 1 कॉलेजेस असतात, काही तुमचे मीडियम लेवल 2 कॉलेजेस असतात बाळांनो, काही तुमचे लो लेवल कॉलेज असतात, काही तुमचे लो लेवल 2 कॉलेजेस असतात आणि काही तुमचे बिलो लो लेवल कॉलेजेस असतात बाळांनो। अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरीज असतात, म्हणजे एक चांगले कॉलेजेस, त्यानंतर थोडेसे चांगल्याहून थोडेसे खालचे, त्यानंतर त्याच्याहून थोडेसे खालचे, अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरीज असतात। जर तुमचे एवढे मार्क आले तर तुम्ही ऍटलीस्ट मीडियम लेवल कॉलेजच्या वरती निघून जाणार बाळांनो। म्हणजे तुमचं ऍव्हरेज पॅकेज कमीत कमी 6 लाख रुपये 6 LPA कमीत कमी असेल ऍव्हरेज पॅकेज, म्हणजे तुमची 50,000 महिन्याची नोकरी पक्की बाळांनो अशा कॉलेजेसमध्ये। ठीक आहे, सोप्या भाषेत समजलं तुम्हाला। आता बघूया सेफ स्कोर किती असेल। ठीक आहे, पण बाळांनो सेफ स्कोर आपण जनरलाइज करू शकतो का? नाही करू शकत। सेफ स्कोर प्रत्येक कॅटेगरीचा वेगवेगळा असेल। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी 11 एप्रिल बद्दल बोलतोय, 11 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलतोय। 11 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये ओपन कॅटेगरीचा वेगळा असेल, ओबीसीचा वेगळा असेल, SC STचा वेगळा असेल, NTचा वेगळा असेल, ACBCचा वेगळा असेल, है की नाही? तर आपल्याला काय बघायचंय, कॅटेगरी वाईज पण बघायचंय आणि शिफ्ट वाईज पण बघायचंय। गोष्ट समजली? आता बघूया आपण प्रत्येक शिफ्टचे किती सेफ स्कोर असणार आहेत कॅटेगरी वाईज। ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची सूचना बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। जरी कमी मार्क्स आले असतील मी गॅरंटी देतो तरी तुम्ही टॉप टियर कॉलेजमध्ये CS IT अशा ब्रांचेसमध्ये जाऊ शकतात। या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। लास्ट इयर असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते बाळांनो, ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय। का रे बाळांनो? आतापर्यंत फक्त तुमचं 50% काम झालेलं आहे, 50% काम अजून बाकी आहे आणि ते 50% काम त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित केलं। ठीक आहे, योग्य कॉलेज लिस्ट बनवली, योग्य प्रिफरन्स ऑर्डर लावली, योग्य ऑप्शन फॉर्म भरला, योग्य डॉक्युमेंटेशन केलं, कॅप राऊंड स्पॉट राऊंडला व्यवस्थित खेळले। ठीक आहे, की पुढच्या राऊंड मध्ये जायचं नाही जायचं या सगळ्या गोष्टींचे डिसिजन व्यवस्थित घेतले आणि ते आज टॉप लेवल कॉलेजेसमध्ये बाळांनो 56 पर्सेंटाईलला COEP इमॅजिन केलं होतं तुम्ही, इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच भेटलेली विद्यार्थ्याला। ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। का रे बाळांनो? एकच गोष्ट चुकीची केली, मार्क तर आणले त्या विद्यार्थ्यांनी पण काउन्सिलिंग स्वतः केली, कॉलेज लिस्ट स्वतः बनवली, भरपूर चुका केल्या है ना। आणि एक चूक तुमची या पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुमचं पूर्ण ऍडमिशन कॅन्सल करू शकते बाळांनो। ही चूक नको व्हावी। डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड स्पॉट राऊंड सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात बाळांनो पर्सनल काउन्सिलिंग मध्ये। एक पण तुमची चूक इथं ऍक्सेप्टेबल नसते। ठीक आहे, एक चूक तुमचं ऍडमिशन कॅन्सल करू शकते। ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला नेमला जातो बाळांनो। कधी काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुमच्या सोबत असतात। ठीक आहे, तुमची कॉलेज लिस्ट तेच बनवतात। ठीक आहे, तुमचे पर्सेंटाईल किती आहे, कोणती कॅटेगरी आहे तुमची, ओपन OBC SC ST, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची डिटेल कॉलेज लिस्ट बनते बाळांनो। 30 कॉलेज लिस्ट तुम्हाला CETला द्यावी लागते जेणेकरून तुमचे कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला अलॉट होऊ शकतं बाळांनो। नक्कीच एनरोल करा। ठीक आहे, जरी तुमचे चांगले मार्क्स आले असतील बाळांनो 50% काम अजून बाकी आहे, आणि जरी तुमचे लो मार्क्स आले असतील बाळांनो घाबरू नका, 50% काम अजूनही बाकी आहे। ठीक आहे, बेस्ट कॉलेज लिस्ट आणि एक बेस्ट कॉलेज काउन्सिलिंग तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल बाळांनो। तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं व्यवस्थित निर्णय घ्या। ठीक आहे, इथं चुकीचा निर्णय नेक्स्ट 4 वर्ष तर पस्तावे येतीलच येतील, त्यानंतर सुद्धा पस्तावे येतील, म्हणून इथं योग्य निर्णय घ्या। काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा। कॉल माझ्याकडनं एवढे कॉल्स रिसीव्ह होणं पॉसिबल नसतं बाळांनो, म्हणून प्लीज तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात। आता पहिली गोष्ट, आपल्याला शिफ्ट वाईज जर आपल्याला सेफ स्कोर बघायचा आहे तर
तर त्यासाठी एक गोष्ट महत्वाची बाळांनो, शिफ्टची डिफिकल्टी लेवल जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर मी जर पीसीएम बद्दल जर बोलायला झालं, ठीक आहे, पीसीएम ची 11 एप्रिलची शिफ्ट 1, 17 एप्रिलची शिफ्ट 2 आणि 20 एप्रिलची शिफ्ट 1 या 3 शिफ्ट तुमच्या इझी कॅटेगरीमध्ये आहेत बाळांनो. काय इझी कॅटेगरीमध्ये, इथं तुम्हाला जास्त स्कोर आणावा लागेल. त्याच जागेवर पीसीबी बद्दल जर बोलायला झालं बाळांनो, 21 एप्रिलची शिफ्ट दुसरी, 23 एप्रिलची शिफ्ट दुसरी आणि 26 एप्रिलची शिफ्ट 1 या तुमच्या इझी कॅटेगरीमध्ये आहेत बाळांनो. ठीक आहे, आता इझी समजले कोणते होते, टफ कोणते आहेत. आता पीसीएम बद्दल जर बोलायला झालं, 13 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती बाळांनो, 15 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती, 16 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती, 17 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची टफ होती, 18 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची टफ होती आणि 20 एप्रिलची शिफ्ट 2 तुमची टफ होती बाळांनो. हे झाले तुमच्या टफ शिफ्ट बाळांनो पीसीएमच्या. पीसीबीच्या टफ शिफ्ट बद्दल बोलायला झालं, 21 एप्रिलची शिफ्ट 1, 24 एप्रिलची शिफ्ट 2, 26 एप्रिलची शिफ्ट 2 आणि 22 एप्रिलची शिफ्ट 1. आता तुम्हाला इझी शिफ्ट, टफ शिफ्ट समजल्या, उरलेल्या सगळ्या मॉडरेट शिफ्ट होत्या. इझी शिफ्ट, मॉडरेट शिफ्ट, टफ शिफ्ट एवढं समजलं तुम्हाला, तुमची शिफ्ट कशी होती हे तुम्हाला समजलं. ठीक आहे, जर तुमची इझी शिफ्ट असेल बाळांनो आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतात, परत ऐका मी काय सांगतोय, जर तुमची इझी शिफ्ट असेल, शिफ्ट कशी ओळखायची, माझी इझी आहे, डिफिकल्ट आहे, मॉडरेट आहे, आताच सांगितलं. ठीक आहे, जर तुमची इझी शिफ्ट असेल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहेत बाळांनो, ठीक आहे, तुम्हाला कमीत कमी या प्रसंगी, जस्ट अ सेकंड, सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवली आहे. ठीक आहे, ओपन कॅटेगरीमध्ये इथं तुम्हाला कमीत कमी 90 मार्क आणावे लागतील बाळांनो एक मीडियम लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, मी इथं तुम्हाला काही गोष्टींसाठी डिमोटिवेट नाही करत आहे बाळांनो, पण इझी शिफ्ट जर तुमची आहे तर तुम्हाला कमीत कमी 90 मार्क आणावे लागतील एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे, आता मी तुम्हाला परत एक गोष्ट सांगतो, जर इथं 70 बी आले तरी तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. केव्हा होईल, जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज काउन्सिलिंग केली, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली तर. ठीक आहे, जर ओबीसी मध्ये असणार तुम्ही तर तुम्हाला कमीत कमी इथं 80 मार्क आणावे लागतील बाळांनो. जर तुम्ही एससी किंवा एसटी मध्ये आहेत बाळांनो, कमीत कमी तुम्हाला 60 मार्क आणावे लागतील. एनटी मध्ये आहेत तर तुम्हाला 70 मार्क आणावे लागतील आणि एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस मध्ये तर तुम्हाला 80 मार्क आणावे लागतील. कशासाठी बाळांनो, इझी शिफ्ट साठी. ठीक आहे, आता टफ शिफ्ट साठी बोलूया. ठीक आहे, टफ शिफ्ट साठी फक्त आणि फक्त तुम्हाला ओपन साठी इथं 70 मार्क आणावे लागतील बाळांनो. 70% नाही बाळांनो, 70 मार्क. 70 मार्क्सला सुद्धा तुम्हाला काय भेटणार आहे, ओपन कॅटेगरीमध्ये एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जाईल. ठीक आहे, ओबीसी वाल्यांना इथं 60 मार्क जरी आले असतील तुमचे तरी तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जाईल बाळांनो. एससी एसटी ला 50 मार्क जरी आले असतील तरी तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल. एनटी वाल्यांना 60 मार्क बाळांनो, एससीबीसी वाल्यांना सुद्धा 60 मार्क. ठीक आहे, जर एवढे मार्क तुमचे आले नाही बाळांनो, थोडेसे कमी तरी आले तरी योग्य काउन्सिलिंग करून योग्य कॉलेजची प्रिफरन्स लावून तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन जाईल जर तुमची टफ शिफ्ट आहे बाळांनो. पण तुम्हाला थोडा सेफ स्कोर समजला, याच्या खाली स्कोर आहे तर थोडासा अनसेफ आहे, पण असं नाही की ऍडमिशन होणार नाही. ठीक आहे, योग्य प्रयत्न केला तर तिथंही ऍडमिशन होऊन जाईल. ठीक आहे, पण एवढा जर तुमचा स्कोर आहे इझी आणि टफ शिफ्ट मध्ये तर तुम्ही सेफ रिजन मध्ये. आता मॉडरेट शिफ्ट, मॉडरेट शिफ्ट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 80 मार्क तुम्हाला ओपनला पाहिजे बाळांनो एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. ओबीसीला बाळांनो 70 मार्क पाहिजे एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. एससी एसटीला 55 मार्क पाहिजे एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. एनटीला 65 मार्क पाहिजे बाळांनो. ठीक आहे, आणि एससीबीसीला किंवा ईडब्ल्यूएसला तुम्हाला 70 मार्क पाहिजे एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी बाळांनो. गोष्ट समजली. आता मी परत सांगतोय, ह्या जेवढे मार्क मी सांगितले याच्यापेक्षा थोडेसे कमी जरी आले तरी ऍडमिशन होईल, घाबरू नका. ठीक आहे, फक्त तुम्हाला आता ट्रिकी गेम्स खेळावे लागतील. ठीक आहे, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवावी लागेल, प्रिफरन्स व्यवस्थित लावावे लागेल, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत त्यानुसार तिथं तुमचा ऍक्शन प्लॅन लावावा लागेल बाळांनो. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांना अजून सुद्धा त्यांचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल माहित नाही. तुम्हाला आता शिफ्टची डिफिकल्टी लेवल मी सांगितली, हे मार्क्स आहेत बाळांनो. ठीक आहे, हे मार्क्स आहेत तुमचे. तुमची शिफ्ट इझी असेल तर एवढे पर्सेंटाईल येतील, मॉडरेट असेल तर एवढे येतील बाळांनो, डिफिकल्ट असेल तर एवढे येतील. इथं तुम्ही बघू शकता अजून ही तुमचे मार्क्स आहेत. जर तुमची शिफ्ट इझी असेल तर एवढे पर्सेंटाईल येतील, मॉडरेट असेल तर एवढे, डिफिकल्ट असेल तर एवढे. इझी, मॉडरेट, डिफिकल्ट कसं ओळखायचं ऑलरेडी आपण टाकलेलं आहे बाळांनो. एवढ्यात मी तुम्हाला सांगितलं कोणती शिफ्ट इझी होती, कोणती शिफ्ट डिफिकल्ट होती. ठीक आहे, घाबरायचं नाही बिलकुल. अजून आपल्याकडे खूप वेळ आहे बाळांनो. ठीक आहे, आणि खूप वेळ आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याला झोपून राहायचंय, नाही. आता आपली रिसर्च सुरू करायची बाळांना आपल्याला. ठीक आहे, डॉक्युमेंटेशनची फाईल बनवा. काउन्सिलर आहेत ना तुमच्यासोबत, काउन्सिलरला कॉल करा की मला डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, सगळ्या गोष्टी ते सांगतील ना, तुमच्यासाठीच आहेत बाळांनो ते. ठीक आहे, योग्य कॉलेज लिस्ट आणि योग्य कॉलेज काउन्सिलिंग तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे बाळांनो. 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली. नक्कीच विश्वास ठेवू शकतात, वेबसाईटवरती चेक करा, इथं योग्य निर्णय घ्या. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.